हाय रॉन. तर आता तुझी जस्ट क्लाउडची बॅच संपली, तर कसा होता तुझा एक्सपिरियन्स, सांगशील आम्हाला? हॅलो. माझा क्लाउड आणि डेव्हऑप्स एक्सपिरियन्स हा 5-6 महिन्याचा होता. त्यात आम्ही खूप सारं शिकलो. त्यात प्रॅक्टिकल नॉलेज होतं, त्याच्यात आम्ही पेपर वर्क आणि सगळं आम्ही डिस्कशन थ्रूच केलेलं. हा जो एक्सपिरियन्स मला खूप हेल्प करेल माझ्या फ्युचरसाठी, कारण मी बिलॉंग करतो इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर ब्रांचसोबत, आणि मी सॉफ्टवेअर शिफ्ट करायसाठी माझं कोडिंग नॉलेज एवढं चांगलं नव्हतं. त्यासाठी मी क्लाउड कम्प्युटिंग अँड डेव्हऑप्स हा चूज केला, कारण ही टेक्नॉलॉजी इज रिसेंट टेक्नॉलॉजी आणि इट इज बेटर टू स्टार्ट विथ दॅट. सो आय हॅव चूज द क्लाउड कम्प्युटिंग अँड डेव्हऑप्स. आणि आमचे मेंटॉर सरांनी आम्ही पर्टिक्युलरली हर एक महिन्यानी लिनियर वाईजली आम्हाला गाईड केलं. पहिलं आमचं AWS घेतलं, मग लिनक्स घेतलं. त्यानंतर 2-3 महिन्यानंतर जे आम्ही शिकलो, प्रॅक्टिकल केलं, त्याच्यावर आमची टेस्ट घेतली. त्या हिशोबानेच आम्हाला त्यांनी गाईड पण केलं की इथून आम्ही प्रॅक्टिकल कसं केलं पाहिजे, प्रोजेक्ट कसे केले पाहिजे, इंटरव्ह्यू कसं दिलं पाहिजे. त्यानंतर आम्ही डेव्हऑप्स दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यानंतर आम्ही डेव्हऑप्सकडे टर्न झालो. आणि त्यानंतर डेव्हऑप्समध्ये आम्ही खूप सारे टूल्स शिकलो, जे ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट टूल्स आहेत, जे कंपनीमध्ये यूज होतात. त्यामध्ये आम्ही जेन्किन्स, एन्सिबल हे सगळे टूल्स शिकलो. आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता माझा. थँक्यू. आणि तू सरांबद्दल काय सांगशील? सरांबद्दल मी काय तेवढं सांगेल तेवढं कमीच आहे, कारण की सरांनी आम्हाला खूपच गाईड केलं. कसं स्टेप बाय स्टेप कसं आम्ही पुढे जाऊ आणि कसं आम्ही एनकरेज करू की कॉन्फिडन्स बिल्डअप, आणि कसं आम्ही जे शिकलो ते कसं इम्प्लिमेंट करू हर एक चीज, ते पर्टिक्युलरली हर एक स्टेप बाय स्टेप सरांनी शिकवलेलं आहे. थँक्यू.